भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगाल? मला वाटते माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आहे, कारण गेल्या 1-1.5 महिन्यापासून कंटिन्यू बातम्या लावून जे एनकरेजमेंट केलं, जे सपोर्ट केला, त्याच्याबद्दल आपले सगळे चॅनलचा आणि आपल्या लोकांचा धन्यवाद। पण देशाचे प्राईम मिनिस्टरजी अमित शहाजी, आमचे नड्डा साहेब आणि राज्याचे आमचे डिप्टी CM साहेब देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब, एक इंडिपेंडेंट व्यक्तीचे पाठीशी ते 2019 पासून रवीजी ऑपोजिशनमध्ये असतानासुद्धा 2014 ते 2024 पर्यंत त्यांच्या सोबत राज्यामध्येही राहिले। तर आमची विचारधारा कुठेही वेगळी नव्हती, आमची विचारधारा एकच होती आणि त्याच विचारधाराने मी काम करत होती। पण या सिच्युएशनमध्ये आमच्यासारखे नवीन एक खासदारांना सेकंड टाईम अटेम्प्ट करणारे, पॉलिटिकलचा बॅकग्राऊंड नसतानासुद्धा आम्हाला तिकीट घोषणा करणं, तर मला वाटते की अमरावतीकरांची जे स्वप्न होतं की आमची अमरावतीकरची सून लक्ष्मीच्या हाती कमळ राहायला पाहिजे, त्यांचं स्वप्न साकार होताना आणि अमरावतीचे विकासासाठी एक नवीन पाऊल मी घेऊन येणार आहे। तर मला वाटते की माझे पक्षाचं आणि मोठे नेत्यांच्या सगळ्यांच्या मनापासून हनुमानजीची मूर्ती देऊन तुमचा पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगाल? कारण हनुमानजी आणि तुमचा संबंध फार, मला वाटते देवाचे आशीर्वादशिवाय कोणतीही गोष्टी घडणं अशक्य आहे आणि देवाचा आशीर्वाद होता म्हणून ही सगळी गोष्टी आज घडली आहे। तर त्यांचा आशीर्वाद तेव्हाही होता, संघर्ष कष्ट करावाच लागते, चांगले दिवसासाठी वाईट दिवसही आठवणीत ठेवा लागते। काही कार्यकर्त्यांकडून, भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती, काय? दादा मी तेच म्हटलं, आता आम्ही सगळे एक परिवार आहे। कालपर्यंतचा तो प्रश्न होता, आज तो नाही आहे। नक्कीच ज्यांची नाराजी आहे हे ती नाराजी दूर करेल, मी त्यांना भेटेल, अशा प्रकारची भावना जी आहे ती नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।